चोपडा चुंचाळे रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनात थांबवण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले 5 ते 6 जणांनी वाहन थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय। परंतु वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांना न जुमता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचवण्यासाठी पळ काढला। तरी देखील वाहनाच्या समोर भागावर वार केल्यानं काचा फुटल्यात। याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केलाय। मात्र दरोडेखोर फरार झालेत। या घटनेमुळे ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनावणे यांनी सांगितलंय। साहेब, रात्री चोपडा चुंचाळे रस्त्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, काय या संदर्भात सविस्तर? काल रात्री MP मधले फिर्यादी आहेत, ते चोपडा येथे कामानिमित्त आले होते आणि चोपड्यावरनं परत MP ला जाताना रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान चोपडा ते लासूर रोडवर चुंचाळे गावाच्या अलीकडे एक दरोडा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र ड्रायव्हर यांनी समयसूचकता दाखवून लगेच गाडी पुढे घेतली, त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे। सुमारे 5 ते 6 जण होते आणि आता पुढचा आपला शोध त्या अनुषंगाने चालू आहे। चोपडा पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ओके।